महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि प्रचाराची रणधुमाळी आता उदानावर आहे। आरोप प्रत्यारोपांची फैर सुरू झाली आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहे। भाजपने आपल्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय आणि जो तूफान व्हायरल होत आहे। बन जाओ सीएम, मुझे मिनिस्टर बनना है। पापा 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 सुनाई दे रहा है, बेरा नहीं हूं मैं। महाराष्ट्र प्रत्येक मॅच जिंकत आहे, पण मॅन ऑफ द मॅच कुणीतरी वेगळंच होत आहे। तिजोरी रिकामी होते भाऊ, बॅटिंग ते करतायत पण आउट आपण होतोय। खूप रस्ते बनवले त्यांनी, आता स्पीड ब्रेकर बनवायची वेळ आली। चल घे युटर्न। मागच्या सरकारने सुरू केलेला प्रत्येक प्रोजेक्ट बंद होणार। मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, जिहे कटापूरचं लिफ्ट इरिगेशनचा प्रोजेक्ट पण बंद। उद्धव ठाकरेंच्या मविया सरकारचा कोविड सेंटर घोटाळा पुढे आलेला आहे। आता काय बोलायचं? ऑक्सिजनच्या खरेदीत सुद्धा पैसे खायचे त्यांना। तर बातमी येत आहे की मविया सरकारने कोविड-19च्या बॉडी बॅग्स खरेदीत पण घोटाळा केला आहे। तर प्रश्न हा आहे की मराठा आरक्षणवर महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे? सगळं बंद पाडू, सर्व योजना ठप्प पाडू, सत्तेत आलो जर विकासावर महाराष्ट्र हमारे लिए बस एक राज्य नहीं है, एटीएम है और आप उस एटीएम के बिन हार नहीं मान सकते। तुम्ही जनतेला काही सांगू इच्छिता का? मेट्रो का, पानी का, हाईवे का, सबका प्रोजेक्ट बंद करेगा रे तेरा उद्धव। या व्हिडिओमध्ये महाविकास आघाडी सरकारने केलेल्या घोटाळ्यांवर प्रकाश टाकला जात आहे। या व्हिडिओत दाखवले जात आहे की कसे विविध प्रकल्पांतर्गत निधीचा उपहार झालाय। रस्ते, बांधकाम, पूल आणि इतर सार्वजनिक प्रकल्पांमध्ये गुणवत्तेचा अभाव, कामात झालेली दिरंगाई आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे। यामुळे जनतेच्या कररूपातून पैसा जमा केलेला पैसा योग्य ठिकाणी न वापरता तो घोटाळ्यात वाया गेलाय, असे या व्हिडिओद्वारे दाखवले जात आहे। निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे। जनतेच्या भावनांना हात घालून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय। या घोटाळ्यांच्या आरोपाची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे आणि त्यामुळेच मतदारांमध्ये याचा काय परिणाम होईल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।